सकाळी ना मिस्टर जॉगिंगला गेले होते. आमच्या गावामध्ये आहे ना आंबावाला शाकीच विकतो, म्हणजे डायरेक्ट म्हणजे गावाच्या शेजारीचे, जास्त लांब नाही. काही आंबे आणले दुसरे आंब्याचे, तर त्यांनी काही त्या ज्या पिशवीतल्या दिसतात त्या शाकी आहे बरं का, एवढ्या गोड होत्या, खूपच गोड होत्या. मग मस्त ठेवून दिल्या. मस्त आज जेवणामध्ये पोळवा बनवला होता, गावातून आणलं होतं ताक, तर ते पोळवा बनवला. आम्हाला काही कुटके बनवले, ते रात्रीच्या भरपूर चपात्या पडल्या होत्या आणि थोड्याच चपात्या बनवल्या होत्या. काही भात होता रात्रीचं भरपूर उरलेलं होतं, तर तेच खाल्लं. आणि आमच्या रामफळ आहे बरं का आमच्या दारासमोर, तर ते तोडून घेतलं. काही कच्चे पिकेल सगळेच तोडून घेतले. हे पडलं तर फुटलं, दिसायला एवढे दिसत होते छान, पण सगळे कच्चेच होते. मग ते मस्त पिकायला टाकले याच्यामध्ये, तांदळामध्ये. पण हे फोडलं तर हे कच्चंच निघालं, एवढं पीक केलेलं नव्हतं, त्याला चवच नव्हती, पण फोडलं. आणि दुपारच्या वेळामध्ये जेवण वगैरे सगळे कामं झाले. तर शेंगाला गेल्या होत्या ताई, तर टाईमपासमध्ये शेंगा फोडून घेऊया म्हणे, घरामध्ये भाजीला वगैरे कशाला कामी येतात. आणि दुपारी जेवणामध्ये पोहे बनवले ते मुलीनं, मग तेच दिले. आमच्या छकुबाईनं बनवले ते पोहे. दुपारी चपात्या नव्हत्या राहिल्या, त्याच्यामुळं मग पोहेच होते. सगळ्यांना खाल्ले पोहे आणि आम्ही पण खाल्ले. असं काय नाही, मनात आलं तर करायचं आणि खायचं. दुपारच्या जेवणामध्ये पोहे होते. आजच्यासाठी एवढंच. कसा वाटला आजचा ब्लॉग? चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर नक्की एक लाईक करून जा. आता इथंच एंड करते. बाय.